Dear students, today we continue the numericals of circular motion. An object of mass 50 kg. Object of mass 50 kg means small m is equal to 50 kg is moving in a horizontal circle of radius r is equal to 8 meter. If the centripetal force F is equal to 40 Newton, then the kinetic energy is to be determined. चला बेटा, कायनेटिक एनर्जीचा काय रे फॉर्म्युला आपल्याला माहीत असला पाहिजे. कायनेटिक एनर्जी आणि सेंट्रिपेटल फोर्समध्ये काय रिलेशन आहे. के ई इज इक्वल टू, सांगा बरं पटकन, के ई इज इक्वल टू 1/2 F इंटू आर. असे आपण अनेक न्यूमरिकल सॉल्व केलेले आहेत आपण. तर 1/2 F किती दिलेला आहे, फोर्स 40 न्यूटन ना, येस. आणि रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ 8. तर बेटा हे 2 न या 8ला कॅन्सल केलं तर 4 येईल. आणि 4 इंटू 4 किती झालं, 16. आणि 160 कायनेटिक एनर्जी is equal to 160 Newton. Kinetic energy is equal to 160 Newton. Kinetic energy of a body performing circular motion is equal to 150. चला नेक्स्ट न्यूमरिकल. न्यूमरिकल नेक्स्ट 48 नंबर बेटा. अ बॉडी ऑफ मास 2 kg म्हणजे काय दिलेलं आहे इथं, एम इज इक्वल टू 2 kg इज टाईड टू द एंड ऑफ ए स्ट्रिंग. रेडियस किती, 2 मीटर लॉन्ग अँड रिवॉल्व इन ए हॉरिझॉन्टल सर्कल. इफ द ब्रेकिंग टेन्शन ऑफ द स्ट्रिंग T इज इक्वल टू 400 Newton, then the maximum velocity of the body Vmax is to be calculate. तर Vmax आपल्याला इथं काढायचं आहे. सेंट्रिपेटल फोर्स बरोबर टेन्शन इन द स्ट्रिंग, हे काय दिलेलं आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग इज प्रोव्हाइडेड विथ सेंट्रिपेटल फोर्स. अ बॉडी इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, then necessary centripetal force is provided with tension. म्हणजे centripetal force is equal to tension in the string. Centripetal force is equal to tension in the string. Centripetal force mv square upon r is equal to tension in the string. किती दिलेलं आहे इथं, 400. तर परत तुम्हाला V स्क्वेअर इज इक्वल टू R इंटू 400 डिवायडेड बाय मास 2. आता रेडियस आपल्याला किती दिलेलं आहे, 2 मीटर. 2 इंटू 400 डिवायडेड बाय 2. V स्क्वेअरची किंमत आहे, हे 2 कॅन्सल. आणि V इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 400 आणि V इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंद. वेलॉसिटी, मॅक्झिमम वेलॉसिटी जी असेल ती किती आलेली आहे, मॅक्झिमम वेलॉसिटी इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंद. अशा टाईपचा एक सिम्पल न्यूमरिकल तुम्हाला इथं विचारलेला होता. आणि तो बेटा प्रॉब्लेममध्ये काय असतं, फॉर्म्युला एक वेळेस फॉर्म्युला आठवला आपल्याला तर न्यूमरिकल सॉल्व करायला कुठलीच अडचण येत नाही. नेक्स्ट, आता त्यानंतर पुढचा जो न्यूमरिकल असेल तो कोणता न्यूमरिकल आहे पहा बरं. तर हा जो न्यूमरिकल आहे, हा न्यूमरिकल इथं तुम्हाला 49 नंबरचा न्यूमरिकल जो असेल, अत्यंत महत्त्वाचा, पाठीमागे एक्झामला विचारलेला न्यूमरिकल आहे. अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आणि हा न्यूमरिकल आपण सॉल्व करूया.
अ कॉइन इज प्लेस्ड ॲट ए डिस्टन्स 9 सेंटीमीटर फ्रॉम ए सेंटर ऑफ ए रोटेटिंग टर्न टेबल. हे असा एक टर्न टेबल आहे आणि हा अशा पद्धतीनं रोटेट होतो आणि इथं एक कॉइन ठेवलेली आहे आणि ती किती आहे सेंटरपासून, म्हणजे इथं सेंटर आहे, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स 9 सेंटीमीटर दिलेलं आहे. 9 सेंटीमीटर म्हणजे R1 इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. टर्न टेबल स्टार्ट स्लिप. आता ही केव्हा होईल, सेंट्रीफ्युगल फोर्स इकडे आणि याचं वेट एम जे असतं बेटा, आणि हा सेंट्रीफ्युगल फोर्स ग्रेटर झाला म्हणजेच कोणता, एम आर ओमेगा स्क्वेअर ग्रेटर दॅन एम जी, कॉईल विल स्टार्ट स्लिपिंग अवे. अँग्युलर व्हेलॉसिटी किती होत आहे, ओमेगा 2 इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द टर्न टेबल इज ट्रिपल. ट्रिपलचा अर्थ काय, 3 टाइम्स. ट्रिपल इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटीच्या 3 पट त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ट्रिपल्ड. अँग्युलर व्हेलॉसिटी इज ट्रिपल्ड. देन द डिस्टन्स ऑफ द कॉइन, म्हणजे इथं आपल्याला R2 काढायचं आहे बेटा. डिस्टन्स ऑफ द कॉइन फ्रॉम द सेंटर विल बी. हां आता पहा, म्हणजे आता इथं असेल ट्रिपल केल्यानंतर म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स जो त्या कॉईनवरती, इथं जी कॉईन आहे याच्यावरचा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे तो सेंट्रीफ्युगल फोर्स इक्वेट करायचा. म्हणजेच काय आलं, सेंट्रीपेटल फ्युगल 1 इज इक्वल टू सेंट्रीफ्युगल 2 बेटा. म्हणजे डिस्टन्स वेगळं, कॉईनचं मास तेवढंच आहे. डिस्टन्स R1 ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल टू एम इंटू R2 इंटू ओमेगा 2 स्क्वेअर. हे एम आणि इथलं एम कॅन्सल झालं. R1 म्हणजे 9 ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल टू R2 इंटू 3 टाइम्स ओमेगा 1 ट्रिपल याचा स्क्वेअर झाला. म्हणजेच किती आलं, 9 ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल टू R2 आपल्याला काढायचं आहे आणि 3चा स्क्वेअर 9 आणि ओमेगा 1 स्क्वेअर. हे ओमेगा 1 स्क्वेअर ओमेगा 1 स्क्वेअर कॅन्सल, हे 9 आणि 9 कॅन्सल. R2 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. R2 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. R2ची व्हॅल्यू जी असेल ती किती आलेली आहे, 1 सेंटीमीटर. म्हणजे आता दुसऱ्या न्यूमरिकलमध्ये काय देतात आपल्याला, आता हे न्यूमरिकल डाटा चेंज करून दिलेले क्वांटिटी, समजा इथं R ॲट ए डिस्टन्स 4 सेंटीमीटर दिलं, 4 म्हणजे स्क्वेअर रूट निघण्यासारख्या क्वांटिटी देतात. इथं समजा तुम्हाला म्हणलं 4 सेंटीमीटर आणि इथं ट्रिपल जे गेलं तिथं ट्वाईस केलं, दुप्पट म्हणलं, 3 पटीच्या ऐवजी दुप्पट म्हणलं, तरीही अशा टाईपचा प्रॉब्लेम डाटा चेंज करून तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. आणि निश्चित डाटा चेंज केला म्हणजे टाईप चेंज झाला नाही, प्रॉब्लेमचा टाईप तोच असतो, फक्त आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व करण्याची प्रॅक्टिस असली पाहिजे बेटा. आता यानंतर पुढे दुसरा जो न्यूमरिकल असेल पुढचा, तो न्यूमरिकल अत्यंत लक्ष देऊ ना, सिम्पल न्यूमरिकल आहे, ट्राय करायचे. प्रत्येक न्यूमरिकल तुम्हाला वेगळा, प्रत्येक न्यूमरिकलचा टाईप वेगळा असतो. तर काय दिलेलं आहे, अ कार ऑफ मास. आता कार ऑफ मास किती, एम इज इक्वल टू 1000 kg, moves on a circular path with constant speed v is equal to 16 meter per second. If it is turned by theta is equal to 90 degree or pi by 2 radian. रेडियन एसआय युनिट आहे, डिग्री एसआय युनिट आहे. आफ्टर ट्रॅव्हलिंग 628 मीटर, म्हणजे हे काय दिले आहे तुम्हाला इथं, अर्क लेंथ 628 मीटर त्या अर्क लेंथ आहे. अर्क लेंथ म्हणजे अर्क लेंथ जे असेल असं, म्हणजे आता ही गाडी कशी आहे, अशी टर्न ही अशी आली बेटा, ही अर्क लेंथ आणि हा अँगल इथं एस, हा रेडियस वेक्टर आर, हा रेडियस वेक्टर आर आणि हा अँगल तुम्हाला थीटा दिलेला आहे.
कारण रेडियस वेक्टर काढायचं आहे आपल्याला. हे अर्क लेंथ तुम्हाला दिलेली आहे आणि ती 6.28 मीटर आहे ऑन द रोड. देन द सेंट्रिपेटल फोर्स ॲक्टिंग ऑन द कार विल बी. काय काढायचं आहे? सेंट्रिपेटल फोर्स ॲक्टिंग ऑन दी कार विल बी. चला, काय फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला सांगा मला सेंट्रिपेटल फोर्सचा. सेंट्रिपेटल फोर्स F इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. तुम्हाला व्ही दिलेला आहे, एम दिलेला आहे, आर इनडायरेक्टली दिलेला आहे, डायरेक्ट दिलं नाही. तर ती आर अगोदर काढून घेऊया. अर्क लेंथ इथं तुम्हाला दाखवलं मी फिगर काढून. अर्क लेंथ एस इज इक्वल टू, सांगा काय फॉर्म्युला. अर्क लेंथ एस इज इक्वल टू आर इंटू थीटा अँड देअर फोर आर इज इक्वल टू एस डिवायडेड बाय थीटा. आर इज इक्वल टू एस डिवायडेड बाय थीटा आणि मग आर इज इक्वल टू एस किती आहे? अर्क लेंथ 628 डिवायडेड बाय पाय बाय 2 आणि मग 6.28 करा इंटू 100 बेटा. तर आता पायची किंमत किती? पायची किंमत 3.14. एक इथं बाजूला देतो, पायचा पडा लक्षात ठेवा. पाय म्हणजे 3.14. 2 पायची किंमत 6.28 दुप्पट. 3 पायची किंमत 9.42 आणि 4 पायची किंमत 12.56 आणखीन एक पाय बाय 2 लागतं 1.57. ह्या किमती तुम्हाला काय करावं लागेल? लक्षात ठेवाव्या लागतील. असा हा डाटा इन्फॉर्मेशन माहितीसाठी ठेवा. मग आता इथं तुम्हाला 6.28 आहे. 6.28 म्हणजे किती झाली ती व्हॅल्यू? 2 पाय इंटू 100 डिवायडेड बाय पाय बाय 2. हे पाय आणि पाय कॅन्सल. आर बरोबर आहे हे 2 वर गेलं. 2 इंटू 2 4 इंटू 100 अँड दॅट इज इक्वल टू 400 मीटर. दॅट इज इक्वल टू 400 मीटर. तर बेटा इथं जे असेल मास बॉडीचं किती दिलेलं आहे आपल्याला? 1000. स्पीड किती दिलेली आहे? 16 इंटू 16 डिवायडेड बाय आर जो दिलेला आहे आपल्याला, रेडियस आपण कॅल्क्युलेट केलेला आहे तो 400. पहा, एखादा प्रॉब्लेम थोडासा टिपिकल असेल, टिपिकल म्हणण्यापेक्षा फोर्स एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर फॉर्म्युला आहे, रेडियस दिला नाही. रेडियससाठी हा फॉर्म्युला तुम्हाला आठवला पाहिजे. बरेचशा वेळेस हाच फॉर्म्युला मुलांना आठवत नाही, म्हणून त्यासाठी ही फिगर काढलेली आहे मी आणि तुम्हाला तो कशा पद्धतीनं अर्क लेंथ काढायचं, अर्क लेंथ दिला असेल तर रेडियस वेक्टर कसा काढायचा हे काढून घेतलं. आता ही एक 0, इथला 0, हा 0 इथं कॅन्सल झाला. 4नं 16ला कॅन्सल केलं, 4 आला आणि मग 16 इंटू 4 किती झालं? 16 चौक 64 आणि रिझल्ट जो आलं हा तो किती? दॅट इज इक्वल टू 640 न्यूटन. 640 न्यूटन. लक्षात ठेवा बेटा, अत्यंत व्यवस्थिशीर प्रॉब्लेम आहे हा. प्रॉब्लेम बॅकच्या पेपरमध्ये विचारलेला आहे, म्हणून तुम्हाला तो योग्य वेळी रिकॉल झाला पाहिजे. आलं लक्षामध्ये? आता त्यानंतर आपण पुढचा न्यूमरिकल जो असेल तो न्यूमरिकल नंबर 51. आता न्यूमरिकल नंबर 51 हा जो न्यूमरिकल आहे तो पुढच्या आर्टिकलवरचा न्यूमरिकल आहे. याला स्टार मार्क करून ठेवा. आपण न्यूमरिकल नंबर किती? 52 नंबरचा न्यूमरिकल आपण सॉल्व करूया. चला, आता काय आहे? अत्यंत छान प्रॉब्लेम आहे. CBSE बोर्डाला विचारलेला हा प्रॉब्लेम आहे. CBSEच्या टेक्स्टबुकमध्ये आहे आणि निश्चित हा न्यूमरिकल CETला विचारलेला आहे बेटा. आणि यामध्ये कसं दिलेलं आहे तुम्हाला हे अशा पद्धतीने. आता काय दिलेलं आहे पहा. ए चेन ऑफ 100 लिंक्स. अ चेन ऑफ 100 लिंक्स म्हणजे ही मोटरसायकलची चेन असेल किंवा सायकलची चेन असेल, तर ह्या ज्या
कड्या असतील अशा, ह्या किती आहेत एकूण 100 अशा टाईपमध्ये, आणि याची लेंथ किती दिलेली आहे 100 लिंक. 100 लिंकची लेंथ जी आहे ती किती 1 मीटर, म्हणजे L इज इक्वल टू 1 मीटर लॉंग. अँड ह्या जे मास, याचं मास किती आहे 100चं मास किती आहे 2 kg. तर एकाचं मास, एका चेनचं मास, त्याला आपण स्मॉल m इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 100, किती 2 डिवायडेड बाय 100 kg मध्ये आलं एका चेनचं मास. विथ एंड्स फास्टन टुगेदर इट इज सेट रोटेटिंग ॲट 3000. म्हणजे बेटा फ्रिक्वेन्सी दिलेली आहे इथं 3000 आणि RPMमध्ये दिलेलं आहे. RPSमध्ये करा डिवायडेड बाय 60, तर इथं आलं हे 50 RPS. N is equal to 50 RPS. Then centripetal force on each link is to be calculated. Centripetal force on each link is to be calculated. आता हे जी लिंक आहे, एक कडी जी असेल, या कडीवरचा सेंट्रिपेटल फोर्स आपल्याला काढायचा आहे. आणि सेंट्रिपेटल फोर्स बरोबर तुम्हाला फॉर्म्युला ऑलरेडी माहीत आहे, काय फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅटमध्ये काढायचं आहे. सेंट्रिपेटल फोर्स F इज इक्वल टू, सेंट्रिपेटल फोर्स F इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू mr 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर. mr 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू मास किती, एका चेनचं मास किती दिलं 2 डिवायडेड बाय 100 इंटू रेडियस किती, रेडियस आता पूर्ण सर्कम्फरन्स जे असेल म्हणजे 2 पाय r बरोबर 1. पूर्ण ही पूर्ण लेंथ किती आहे चेनची, ही अशा टाईपची चेन असेल, 1 मीटर लेंथ असलेली ही चेन आहे 1 मीटर. आणि याला नंतर काय केलेलं आहे, इथं एक वाक्य दिले ते नीट लक्ष द्या. विथ द एंड्स फास्टन टुगेदर, फास्ट करणे म्हणजे जोडणे, एंड असं जोडल्यानंतर त्याच्यापासून एक सर्कल तयार होतो आणि या सर्कलचा रेडियस किती असेल r इज इक्वल टू 1/2 पाय. हा रेडियस आला बेटा. मग हा रेडियस किती 1/2 पाय रेडियस आला. आणि मग 4 पाय स्क्वेअर इंटू n स्क्वेअर, n किती काढला आपण इथं 50 इंटू 50. चला आता काय कॅन्सल होईल, हे एक 0 इथला 0 कॅन्सल, हा 0 हे कॅन्सल, इथं 2 याच्याशी कॅन्सल, हा पाय याच्या स्क्वेअरशी कॅन्सल. काय राहिलं सांगा बरं आता पुढे कॅल्क्युलेशनमध्ये. 5 इंटू 5, 5 इंटू 5 25 इंटू 4 इंटू पाय. आता 25 इंटू 4 100 इंटू पाय 3.14, 3.14 and that is equal to here 314 न्यूटन. हा फोर्स जो असेल हा एक थोडंसं वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. कशा पद्धतीनं कन्स्ट्रक्ट केलेला आहे, सिम्पल लॉजिक वापरून हा प्रॉब्लेम इथं सॉल्व केलेला आहे बेटा. म्हणजे तुम्हाला ही फिगर अत्यंत महत्त्वाची आहे. अशा टाईपचा दुसरा न्यूमरिकल चेंज करून जर प्रॉब्लेम दिला तर तो तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग हिअर. आणि तो तुम्ही इथं क्लिअर केला पाहिजे. आता त्यानंतर पुढे जे असेल काय बेटा, आता पुढे न्यूमरिकल नंबर 53. चला 53 नंबरचा न्यूमरिकल तुमच्यापुढे ठेवलेला आहे. या न्यूमरिकलमध्ये अ बॉल ऑफ मास किती दिलेला आहे, बॉलचं मास m इज इक्वल टू 0.25 kg
attached to the end of a string of length म्हणजे radius r is equal to 1.96 meter is moving in a horizontal circle, the string will break if the tension is T is equal to 25 Newton. What is the maximum speed with which the ball can be revolved? What is the maximum speed with which a ball can be revolved? हां सांगा काय फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला सर्वच दिलेलं आहे. टेन्शन इन द स्ट्रिंग इज प्रोव्हाइडेड विथ सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे mv² अपॉन r इज इक्वल टू टी. आत्ताच आपण अशा टाईपचा एक न्यूमरिकल आपण सॉल्व केलेला आहे. सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू टेन्शन इन द स्ट्रिंग. तर बेटा आता v² इज इक्वल टू r इंटू टी डिवायडेड बाय m. r किती रेडियस 1.96, टेन्शन 25 डिवायडेड बाय 0.25 मास. आता हा डेसिमल पॉईंट कॅन्सल झाला इक्वल केल्यामुळे, हे 25 आणि 25 कॅन्सल, तर v² ची किंमत 196 असेल, तर v² ऑफ 196 अँड दॅट इज इक्वल टू 14 मीटर पर सेकंड. 14 ऑफ 196, 196चं स्क्वेअर रूट किती येतं, दॅट इज इक्वल टू 14 इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल. चला बेटा आता पुढे जो असेल दॅट इज पुढचा असेल आता कोणतं बेटा इथं 54 नंबरचा एक न्यूमरिकल तुम्हाला इथं दिसेल. पहा न्यूमरिकल लक्ष देऊन वाचा. कीपिंग द बँकिंग अँगल सेम टू इन्क्रीज द मॅक्सिमम स्पीड म्हणजे थीटा कॉन्स्टंट आहे, θ1 इज इक्वल टू θ2 थोडक्यात तुम्ही म्हणा, विथ विच अ व्हेकल कॅन ट्रॅव्हल ऑन द कर रोड बाय किती रे 10% म्हणजे v2 इज इक्वल टू v1 प्लस 10/100, पर्सेंटेज म्हणजे डिवाइड बाय 100. तर बेटा हे 0 कॅन्सल. आता इथं v1 कॉमन काढलं 1 प्लस 0.1, 1/10 म्हणजे 0.1 अँड दॅट इज 1.1 v1. v2 ची किंमत किती आली 1.1 v1. आता हे लक्षात ठेवा 10% जर वाढलं असेल, स्पीड त्याची 10% वाढलं असेल तर 1.1, 20% वाढलं असेल तर 1.2, 30% वाढत असेल तर 1.3, 40% वाढत असेल तर 1.4 आणि 2% वाढत असेल तर 1.02 येतं. आणि 10% कमी केलं असेल तर किती 0.9, 100मधून वजा करायचं. कमी केलं असेल लेस असेल तर सबट्रॅक्ट करायचं आणि वाढत असेल इन्क्रीज होत असेल तर 100च्या पुढे वाढवायचं. 10% असेल तर 1.1, 20% असेल तर 1.2, 30% असेल तर 1.3, 40% असेल तर 1.4 अशा पद्धतीनं. मग आता कोणता फॉर्म्युला आहे, बँकिंग अप्रोचचा एकच फॉर्म्युला आपल्याला v2 बाय v1 इज इक्वल टू रूट ऑफ r2g tan θ डिवायडेड बाय r1g tan θ रूटमध्ये. आणि तुम्हाला हे tan θ आणि g कॅन्सल होतं. कशासाठी कॅन्सल होतं, कीपिंग अँगल ऑफ बँकिंग कॉन्स्टंट म्हणजे v2 बाय v1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ r2 बाय r1. v2 ची किंमत ठेवा बेटा किती 1.1 v1 डिवाइड बाय v1 इज इक्वल टू r2 बाय r1चा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर करू, दोन्हीकडे स्क्वेअर रूट निघून जाईल आणि मग ही v1 कॅन्सल. आणि मग पुढे काय येतं 1.1चा स्क्वेअर किती येतो 1.21 इज इक्वल टू r2 बाय r1 आणि r2 इज इक्वल टू 1.21 इंटू r1 किती आला r1 20 अँड दिस इज इक्वल टू हे 0, हे इथं 2, इथं 4 आणि हे 2 दॅट इज 24.2. r2ची किंमत जी असेल दिस इज r2 इज इक्वल टू 24.2
2 मीटर. R2ची व्हॅल्यू जी असेल ती किती आली 24.2 मीटर इज द रिझल्ट ऑफ धिस न्यूमरिकल. आणि इथं तुम्हाला दिलेलं आहे 24.2 मीटर म्हणजे ऑप्शनमध्ये. आणि जनरली पर्सेंटेजचा एक तरी प्रॉब्लेम असतो, म्हणून पर्सेंटेजचे प्रॉब्लेम जर विचारले एक्झाममध्ये तर त्याची भीती बाळगायचं नाही, त्याचा कन्सेप्ट समजून घ्यायचा, काय दिलेला आहे तो डाटा पॉईंट आऊट करायचा आणि तशा पद्धतीनं तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचा. प्रॉब्लेम सॉल्व करण्याची टेक्निक जी असेल, ट्रिक्स ज्याला म्हणतो, टेक्निक्स ज्याला म्हणतो, त्या पद्धतीनं तुम्ही इथं वर्कआउट करायचा आणि अशा पद्धतीने न्यूमरिकल्स सॉल्व करून घ्या बेटा. तर हा झाला 54 नंबर. आता याच्यानंतर पुढे न्यूमरिकल नंबर 55 बेटा. चला 55 रीड धिस प्रॉब्लेम. 55 नंबरचा न्यूमरिकल जो असेल तो वाचा. अ सायक्लिस्ट विथ कंबाइंड मास, किती सायकलचा आणि त्या व्यक्तीचा मास दोन्हीचा मिळून 80 kg दिलेला आहे. 80 kg गोईंग अराउंड अ कर्व्ड रोड विथ ए युनिफॉर्म स्पीड, किती v इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंद. ही हॅज टू बेंड इनवर्ड बाय अन अँगल थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 0.50 with vertical, then the force of friction between a road surface and tire F आपल्याला काढायचं आहे. हां, बेसिक फॉर्म्युल्याकडे जायचं. नेहमी सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ फोर्स ऑफ फ्रिक्शन. मग काय येतं, F बरोबर आहे mv²/r. हे बँकड कर्व आहे. अँगल दिला असेल तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला बँकड कर्वची वेलॉसिटीचा घ्यायचा. अँड दॅट इज इक्वल टू m/r. व्हॉट इज v²? फॉर्म्युला बेटा बँकड कर्व v इज इक्वल टू √r(g tan θ) असा होता, राईट. आता v² म्हणजे r(g tan θ). हे r कॅन्सल. अँड F इज इक्वल टू m × g tan θ. आणि मग किमती बेटा m किती, मास 80 kg इंटू जीची किंमत किती 10 आणि tan थीटाची किंमत दिली आहे तुम्हाला tan इन्व्हर्स ऑफ 0.5. आता tan इन्व्हर्स ऑफ tan इन्व्हर्स ऑफ थीटा असेल इज इक्वल टू थीटाच येतो. असा हा फॉर्म्युला आहे. tan इन्व्हर्स ऑफ थीटा इज इक्वल टू थीटा म्हणजेच किती आलं इथं 80 × 10 800 आणि tan इन्व्हर्स ऑफ 10 म्हणजेच 0.5. 0.5 म्हणजे किती, हाफ, अर्ध. तर 400चे अर्ध किती असेल, 800चे अर्ध 400 न्यूटनमध्ये. म्हणजे हा जो फोर्स दिलेला आहे आपल्याला इथं, हा फोर्स जो असेल तो फोर्स कितीला आहे बेटा, F इज इक्वल टू 400 न्यूटन. F इज इक्वल टू 400 न्यूटन. चला आता हा एक एक्झामला विचार, हे दोन्ही 55 56 एक्झामला विचारलेले न्यूमरिकल आहेत. म्हणून अशा टाईपचे न्यूमरिकलकडे स्टार मार्क करून ठेवा किंवा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम म्हणून नोट करून ठेवायचे हे न्यूमरिकल्स. पहा बेटा, एक सिम्पल एक्झामला विचारलं म्हणलं की तुम्हाला इथं स्टार करावंच लागेल, परत विचारण्याचे चान्सेस खूप आहेत. चला वाचा. इफ ए सायक्लिस्ट गोज राउंड ए सर्क्युलर पाथ ऑफ सर्कम्फरन्स पूर्ण म्हणजे परिघ 2πr बरोबर 34.3 आणि याच्यावरून r ची किंमत काढून घ्या. 34.3 डिवायडेड बाय 2π मीटरमध्ये.
आणि टाईम जो दिलेला असेल तो स्मॉल टी इज इक्वल टू √22 सेकंद. स्मॉल टीची किंमत जी असेल ती किती दिलेली बेटा √22 सेकंद. देन द अँगल मेड बाय हिम विथ द व्हर्टिकल विल बी. द अँगल मेड बाय हिम विथ द व्हर्टिकल विल बी. थीटा जो असेल तो थीटा आपल्याला काढायचा आहे. तर आता पहिल्यांदा टॅन थीटा इज इक्वल टू v² अपॉन RG फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू v² अपॉन RG. म्हणजे आपल्याला v काढावं लागेल. देअरफॉर v इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स म्हणजे 34.3 डिवाइड बाय टाईम म्हणजे √2. व्ही काढला आपण. आर इथं काढलेलं आहे. ठेवून टाकूया या फॉर्म्युल्यामध्ये. चला टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू v² अपॉन RG. v² 34.3 इंटू 34.3 डिवायडेड बाय 22. √22चा स्क्वेअर केला तर किती येतो 22 येतो. आर किती आहे सांगा बरं. आर आपण इथं काढलेला आहे 34.3 डिवायडेड बाय 2π इंटू जीची किंमत 9.8 घ्या बेटा. 10 नाही 9.8. हां आता हे कॅन्सल याच्याशी झालं आणि मग इक्वल टू 34.3 डिवायडेड बाय 22 इंटू 9.8 डिवायडेड बाय 2 इंटू 22 अपॉन 7. म्हणजे याच्यासाठी की हे इथं 11 आलं. आता बरेचसे विद्यार्थी हे भागिले उलटून गुणले इथंच येतं. म्हणजे किती आलं आहे 34.3 डिवायडेड बाय. आता 11 याला इथं कॅन्सल केलं तर हे 2 आलं राईट. आणि मग इथं हे 2 जे असेल हे 2 परत 9.8ला कॅन्सल करा म्हणजे 4.9. 4.9 इंटू 2 हे 7 इथं भागिले उलटून गुणिले वर. तर किती आलं बेटा 34.3 डिवाइड बाय 9 7 63ला 3 ह्याचे 6 7 चौक 28 आणि 6 34. म्हणजे किती आलं इक्वल टू 1. कॅन्सल झालं. टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू 1 असेल. देअरफॉर थीटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 1 म्हणजेच 45 डिग्री. म्हणजे हा प्रॉब्लेम एकच असं जेवढा सिम्पल प्रॉब्लेम दिसतो प्रॉब्लेममध्ये अडचणी काही नाहीत फक्त कॅन्सलेशन व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणून हा प्रॉब्लेम अशा टाईपचा न्यूमरिकल अत्यंत व्यवस्थित सोडवला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे न्यूमरिकल्स जे होते हे पूर्ण आपण आता सॉल्व केलेले आहेत. नेक्स्ट न्यूमरिकल आपण पुढे पाहूया. ओके.